नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघताय ना, लोणचं किती भारी तयार झालेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं छान तयार झालेलं आहे. असं लोणचं एकदा का तयार केलं ना तर भाजी खायची विसराल आणि हे लोणचंच तुम्ही खात राहाल, इतकं छान तयार होतो. आणि खारसुद्धा बघा किती परफेक्ट तयार सुटलेलं आहे आणि लोणचंसुद्धा छान रसरशीत तयार झालेलं आहे. असं लोणचं आपण नेहमी करत नाही, फक्त वर्षातनं एकदाच आपल्याला असं लोणचं खायला भेटतं. वर्षभरासाठी तर लोणचं आपण नेहमीच करतो, पण असं लोणचं एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणात तोतापुरी कैरी घेतलेली आहे. कैरी अर्धा तास पाण्यात छान अशी बुडवून ठेवली. त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं. चिकाचा जो भाग असतो ना ते स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर कॉटनच्या रुमालाने आपल्याला ही स्वच्छ पुसून घ्यायची, कारण लोणचं आपल्याला जास्त दिवस टिकवण्यासाठी पाण्याचा हात लागू नये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची. त्याच्यानंतर सगळी कैरी पुसून झाली की हात घेतलेला चॉपिंग बोर्ड आणि चाकूसुद्धा कोरडा असायला हवा, म्हणजे आपलं लोणचं साधारण 6 महिनेसुद्धा अजिबात खराब होणार नाही. आपण लोणचं जरी ताजा करत असलो ना तरी आपण हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवून 6 महिने आरामात वापरू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला कैरी कापून घ्यायची. घेतलेली कैरी अजून परिपक्व झालेली नाही आहे. आपण हे तात्पुरतं लोणचं करतोय. काय 15 दिवसात संपून जाणार आहे. आमच्या घरी अजिबात जास्त दिवस टिकणार नाही. तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर साधारण 6 महिनेसुद्धा वापरू शकता. घेतलेली कैरी मी आतला जो गुठलीचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आणि स्वच्छ अशी कैरी मी करून घेतलेली आहे. आता आपण घेतलेली कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत, कारण छोटे छोटे तुकड्यांमध्ये लोणचं पटकन मुरला जातो आणि छान असं खारसुद्धा सुटतो. आपण मस्त असं बारीक असं लोणचं कट करून घेणार आहोत. हवं असल्यास तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हे चॉप करून घेऊ शकता. छान तयार होतो एकदम मस्त. आपण जसा मुरंबा तयार करतो ना तसा छान चटकदार लोणचं तयार होतो. आवडत असल्यास तुम्ही मिरचीसुद्धा घालून घेऊ शकता. छान असं बघा, मी एकदम बारीक असं मी तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार केले तरी देखील चालेल. बघा छान असं तयार झालेलं आहे. आणि एकदम स्वच्छ भांडं घ्यायचं. घेतलेलं भांडंसुद्धा ओलं नसायला हवं, म्हणजे लोणचं अजिबात खराब होणार नाही. आता इथे मी 1 चमचा हळद पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं. त्याच्यानंतर 1 चमचा गूळ घेतलेला आहे आणि 2 चमचा लोणचं मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे लोणचं मसाला नसेल तर तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता. एकदम सोपं आहे. सगळी जिन्नस चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे लोणचं तयार करताना अजिबात कुठलीही जास्तीची जिन्नस लागत नाही. झटपट तयार होतो आणि कमीत कमी साहित्यात एकदम चटकदार असा तयार होतो. आता हे बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण इथे तडका पॅन घेतलेला आहे. गरजेनुसार तेल घालायचं. आपलं लोणचं कमी आहे त्याच्यामुळे मी कमीच तेल घेतलेलं आहे, पण तेल थोडं जास्त वापरायचं, कारण तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्याच्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही किंवा बुरशीसुद्धा लागत नाही. 10-15 मी लसणाच्या कळ्या बघा ठेचून घेतलेल्या आहे आणि मस्त ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं. आता थोडंसं ब्राऊन व्हायला लागलं तोपर्यंत आता आपण गॅस बंद करून देऊया आणि तेल आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं. बाजूला ठेवूया. आणि लोणचं बघा आपण साधारण 15-20 मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं होतं. छान असं मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि घेतलेलं तेलसुद्धा मी रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. बोट घालून बघायचं की पूर्णपणे तेल गरम म्हणजे गार असायला हवं, म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही. गरम तेल घातल्यामुळे लोणचं मऊ पडतो आणि खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे पूर्णपणे तेल गार करूनच घालायचं आणि जास्तच घालायचं तेल थोडं, कारण तेल आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. लोणचं अजिबात खराब होत नाही. बघा कमी तेल मसाल्यात छान असं चटकदार लोणचं आपण तयार केलेलं आहे. आता हे लोणचं मी रात्रभर मुरायला ठेवणार आहे, म्हणजे छान असं लोणचं दुसऱ्या दिवशी तयार होतो. बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी लोणचं दाखवते. किती छान खार सुटलेलं आहे. छान असं आंबट गोड आणि चटकदार आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तयार झालेलं लोणचं आपल्याला एखाद्या कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवायचं. इतर कुठलीही धातूची भांडी वापरायचं नाही. शक्य असल्यास काचेच्या भरणीत भरून ठेवा, म्हणजे साधारण 1-2 महिने लोणचं अजिबात खराब होणार नाही. तयार झालेला लोणचं खराब होण्याची 2च कारणं असतात. एकतर आपण ओला चमचा किंवा ओला हात लावतो आणि त्याच्यानंतर उष्णता. जिथे कुठेही उष्णता कमी आहे तिथं आपल्याला हे लोणचं ठेवायचं आहे, किंवा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 1-1.5 महिना लोणचं आरामात वापरू शकता. म्हणूनच आपण वर्षभरासाठी जे लोणचं करतो ना, एखादा पाऊस पडल्यानंतर उष्णता कमी होते त्याच्यानंतरच आपण लोणचं तयार करतो. तर कशी वाटली ही आजची साधी सोपी रेसिपी? घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत
चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.